नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कट्टा ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आता सध्या मी आलेले आहे विरार वेस्टमध्ये आणि चिंतामणी आर्ट्समध्ये आलेली आणि ह्या ठिकाणी आपण सुंदर सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती बघणार आहोत। आता ह्याचा जो ॲड्रेस आहे तो मी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला मेन्शन करेल। सो आता आतमध्ये जायचं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या ज्या मूर्ती आहे, डायमंड वर्क केलेल्या मूर्ती असतील, मातीच्या मूर्ती असतील, तसेच पीओपी वर्क केलेल्या मूर्ती असतील, ह्या सगळ्या मूर्ती आणि तिथली जी डिटेलमध्ये माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर आता सध्या आपण जायचंय आतमध्ये आणि बघूया ह्या ठिकाणच्या ज्या गणेश मूर्ती आहेत त्या कशा आहेत। तर चला जाऊया। आता ह्या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर बघा, सुरुवातीलाच आपण जे चिंतामणी आर्ट्स आहे मागच्या वर्षी सुद्धा व्हिजिट केली होती आणि इकडे समोरच बघा बाहेरच तुम्हाला डिस्प्ले मध्ये दिसेल की सुंदर सुंदर अशा डायमंड वर्क केलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील। आणि आपण आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये सुद्धा बघणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारच्या बाप्पांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत। तर एकापेक्षा एक भारी अशा ह्या मूर्ती आहेत, मनाला अगदी मोहून टाकतील अशा ह्या मनमोहक मूर्ती ते समोर तुम्हाला पाहायला मिळतील। सो आता आपण आतमध्ये जायचंय। तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा ही सुंदर अशी मोठी ही एक मंडळाची मूर्ती असेल। तर ही मंडळाची मूर्ती पण किती सुंदर अशी ही मूर्ती आहे जी तुम्हाला आपल्याला पाहायलाच मिळेल। सर्वात आधी मी आता एक नजर जी आहे ते आपल्या शॉपवरती टाकते जेणेकरून तुम्हाला ज्या मूर्ती आहेत त्या व्यवस्थित पाहता येतील। सो आता आतमध्ये जायचंय आणि ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते। आता इकडे बघा की सर्वात आधी मी तुम्हाला जे आहे ते आपल्या शॉपमध्ये जे गणपती आहेत आणि त्या थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर आपल्या या ठिकाणचे जे ओनर आहेत मांगेला तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तर सुरुवातीला मूर्ती बघा, तर इथे बघा की सुंदर अशा मूर्ती इकडे पाहायला मिळते। मला वाटतं ह्या ठिकाणी 1.5 फुटापासून स्टार्ट होतात, 1.5 फूट ते 4 इंच ह्या साईज मध्ये आपल्याला मूर्ती अवेलेबल होतील आणि तुम्हाला जर हव्या असतील तर ते आपल्या ऑर्डर प्रमाणे पण सुद्धा बनवून ह्या ठिकाणी भेटणार आहेत। मागच्या वर्षी सुद्धा आपण ह्या शॉपला व्हिजिट केली होती आणि ह्या वर्षी योग आलेला आहे पुन्हा एकदा व्हिजिट करण्याचा। आता इथे बघा आता इकडे आपलं हे पूर्ण शॉप मी तुम्हाला दाखवून घेते आणि प्रत्येक मूर्ती आणि त्याची जी माहिती आहे ती डिटेल मध्ये आपल्याला थोडक्यात घ्यायचीच आहे। इकडे समोर बघा वेदांत आहे, जे आपले जे भाविक आहेत त्यांच्यासाठी ही आपली जी मनातली मूर्ती असते ती आपण शोधत असतो। आता तुम्ही बघा माझ्यासोबत जे आहे ती कीर्ती पाटील आहे आणि हा गणपती बाप्पांविषयी अजून माहिती जी आहे ती आपल्याला कीर्ती सांगणार आहे। कीर्ती, हॅलो, नमस्कार। तर आता कीर्ती जी आहे, कीर्ती काय करतेस तू इकडे? मी ते डायमंड वर्क करते। अच्छा, तर कीर्ती या ठिकाणी बघा डायमंड वर्क करते। आता कीर्ती जी आहे ती आपल्याला थोडक्यात माहिती सांगेल ह्या शॉप विषयी। तर कीर्ती काय सांगशील? सर्वात प्रथम सगळ्यांचा नमस्कार। आपल्या चिंतामणी आर्ट्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर काय सांगशील आपल्या ह्या चिंतामणी आर्ट विषयी काय सांगशील? तर किती फुटाची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल असते? 1.5 फूट ते 4 फूट पर्यंत अवेलेबल आहे। अच्छा, 1.5 फुटापासून 4 फुटापर्यंत। बरं मला सांग की ही जी मूर्ती आहे ती ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे मला असं वाटतं। अशी जर सेम मूर्ती आपल्याला हवी असेल तर तुम्ही कस्टमाइज करून देताल का? हो। अच्छा, बरं मला आता अजून पुढे सांग ही जी मूर्ती आहे ती किती फुटाची मूर्ती आहे? ही 2 फूट 2 फुटाची का? 2च नाही 2 हा, तर ही जी समोर बघा सुंदर डायमंड वर्क केलेली मूर्ती आहे ही अगदी 2 फुटापासून या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे आणि तुम्हाला ज्या पद्धतीने हवंय त्या पद्धतीने आपण ते कस्टमाइज करून दिलं जाईल ह्या ठिकाणी। सो आता मला पुढे सांग ही किती फुटाची मूर्ती आहे? 2 फूट। बरं मला सांग की ह्या ठिकाणी जी स्टार्टिंग प्राइस आहे ती स्टार्टिंग प्राइस काय असेल? स्टार्टिंग याची 8 ते 10 पर्यंत। म्हणजे स्टार्टिंग प्राइस मला वाटतं आता जे शॉप आहे ह्यामध्ये खूप साऱ्या मूर्ती तुम्हाला डायमंड वर्क केलेल्या भेटतील आणि तुम्हाला फेटा असेल किंवा त्यांचे जे कपडे आहेत ते सगळे तुम्हाला तुमच्या मनानुसार सुद्धा आपण ह्या ठिकाणी कस्टमाइज करू शकतो। सो पूर्ण नजर जी आहे ती मी आपल्या शॉपवरती दाखवते तुम्हाला। तर चला आता इथे समोर बघा की अतिशय सुंदर अशा डायमंड वर्क केलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील। मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जर तुम्ही पाहिल्यात तर ह्या वर्षी ज्या आहेत त्या सुंदर अशा मूर्ती आणि रेडी मूर्ती आपल्याला ह्या ठिकाणी आता पाहायला मिळतील। आणि त्यांचे जे फेटे वगैरे आहेत ते अतिशय सुंदर असे फेटे, त्यांचे कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहेत। बाप्पा इतके सुंदर आहेत, मनमोहक आहेत की खरंच सगळं बघता क्षणी आपल्याला आवडतील अशा ह्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। आता समोर बघा ही मूर्ती पण किती छान वाटते आणि ही अगदी बाल गणेश रूपात असलेली ही मूर्ती बघा किती छान वाटते।
तर आता इकडे बघा बऱ्याचशा मूर्त्या ज्या आहेत सिंहासनावर बसलेल्या असतील किंवा वेल्वेट वर्क केलेल्या मूर्त्या, अशा एकापेक्षा एक मूर्ती ह्या शॉपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर पूर्ण शॉप जे आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याचबरोबर ह्या मूर्तीसुद्धा तुम्हाला दाखवल्या आहेत. तर आता हा आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रुपाली कट्टा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ह्या ठिकाणी बघा, जर आपले गणपती बाप्पा तुम्हाला लवकरात लवकर बुक करायचे असतील तर चिंतामणी आर्ट्स ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.